माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर डॉक्टर किरण पाटील आणि देवगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबलू शेठ यांचे नुकतेच आगमन झालेले आहे। तरी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपले स्थान ग्रहण करावे। थँक्यू सर। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर डॉक्टर किरण पाटील यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। धन्यवाद सर। त्यानंतर देवगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबलू शेठ यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। धन्यवाद सर। यानंतर DS लाने सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे लाभलेले प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करावे। धन्यवाद सर। त्यानंतर सरांना मी विनंती करेल की डॉक्टर किरण पाटील सरांचे सुद्धा स्वागत करावे। त्यानंतर देवगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबलू शेठ यांचे सुद्धा सर स्वागत करतील अशी मी सरांना विनंती करते। यानंतर सन्माननीय DS लाने सर यांचे स्वागत शिवशाहीचे प्राचार्य प्रमोद मोरकर सर हे करतील अशी मी सरांना विनंती करते। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक DS लाने सर हे करतील अशी मी सरांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नेते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर, त्याचबरोबर देवगडचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय बबलू साहेब, इथं उपस्थित सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग। एक काळ होता, त्या काळी महिला व पुरुष जे लग्नायोग्य आहेत यांची संख्या भरपूर होती। ही परिस्थिती बदलली आता। याला आपण कारणीभूत आहोत, तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत। आजही मला असे फोन येतात की सर एखादी मुलगी बघा, विधवा चालेल, फक्त आमच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे। ही विचार करण्यासारखी बाब आहे। एकेकाळी एखाद्या पुरुषाची जर बायको वारली असेल आणि त्याला 2 मुले असतील तर स्त्रीने कसलाही विचार न करता त्या मुलांना आई भेटावी या गोष्टी करता त्या पुरुषाशी लग्न केले। आज माझं असं मत आहे की गावोगावी जर आपण विचार केला तर प्रत्येक गावात 20 ते 30 असे मुलं आहे साहेब की त्यांना मुलीच भेटत नाही, मुलीच नाही आहेत। मग त्या काळी जर मुलींनी विचार न करता त्या 2 मुलांना माता भेटावी या अनुषंगाने लग्न केलं, आज काय हरकत आहे? यासाठी आपली विचारसरणी थोडी बदलायला पाहिजे। महात्मा फुलेंनी स्वतः मुलगा दत्तक घेऊन त्याची विधवेशी लग्न लावले। बुलढाण्यामध्ये सुद्धा बाकरे सरांचं तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं असेल। नुकतेच 12 जानेवारीला 2 विवाह सिंदखेड राजा इथे पार पडले। मी त्यांची रथातून मिरवणूक काढली। फक्त आपली विचारसरणी बदलायला पाहिजे। पुढचं मार्गदर्शन आपले शिंगणे साहेब करतील।